ज्यांच्याकडे जनता न्यायाच्या अपेक्षेने पाहते त्यांच्यावरच विविध आरोप। बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा येथील तहसीलदार वैभव पिल्लारे यांच्या विरोधात सत्ताधारी शिंदे गटाचे शरदचंद्र पाटील, उभाटा गटाचे सुनील घाटे, वंचितचे प्रशांत वाघोदे, काँग्रेसचे गजानन मामलकर, शेख जमीर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद काळे, सामाजिक संघटनांचे संतोष मेढे इत्यादी यांनी मागील महिन्यात मोर्चा आंदोलन छेडून तहसीलदार यांच्या बदलीची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती। त्यांची उद्धट वागणूक, एका दिवसात मिळणारे दाखले पेंडिंगमध्ये ठेवणे, कास्तकाराने जमीन सपाटीकरण केली म्हणून त्याला 96 लाखाच्या वर दंडाचा आदेश देणे, गौण खनिज टिप्परला दिवस पकडून रात्री व्यवहार करून सोडले जातात असे विविध प्रकारचे आरोप करून पिल्लारे यांना निलंबित करण्यात यावे अशी तक्रार आयुक्ताकडे करून 4 मार्चपासून संतोष मेढे यांनी मोताळा तहसील समोर आमरण उपोषण सुरू केले होते। आज उपोषणाच्या 4थ्या दिवशी समतेचे निळे वादळ सामाजिक संघटनेचे अध्यक्ष भाई वानखडे यांनी उपविभागाधिकारी जाधव मॅडम यांच्या सोबत चर्चा करून पिल्लारे हे चौकशीमध्ये आरोपास पात्र असल्यास निलंबित करण्यात येईल असे लेखी स्वरूपात आश्वासन देत मेढे यांचे आमरण उपोषण सोडण्यात आले। उपोषणाला माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ, डॉक्टर काबरा साहेब, वंचित जिल्हा अध्यक्ष निलेश जाधव, संतोष तांदुळकर, महेंद्र गवई, संजय किनगे, मिलिंद जयस्वाल, समतेचे निळे वादळ मोताळा तालुका अध्यक्ष अरुणभाऊ डोंगरे, निळकंठ वानखडे, साहेबराव डोंगरे, संदीप वानखडे, रवी रायपुरे, सुनील तेलंग, जिल्हा परिषदचे सदस्य, मोताळा पंचायत समिती सदस्य, सभापती, आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते यांनी यासाठी पाठिंबा दिला। कैलास खराटेसह अनिल खराटे, जिल्हा प्रतिनिधी, IB7 न्यूज बुलढाणा। उपोषणात बसलेले संतोष भाऊ मेढे यांना पाठिंबा देण्यासाठी सर्व पक्षीय इथं हजर आहेत। आपण त्यांच्याच प्रतिक्रिया जाणून घेऊया। आपल्याला भाऊ बोलतील, शरद भाऊ 2 शब्द आपली प्रतिक्रिया जाणून घ्यायची। आपल्या मोताळा तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते संतोष भाऊ मेढे यांनी एका भ्रष्टाचारी तहसीलदाराच्या विरोधामध्ये या ठिकाणी आमरण उपोषणाला या ठिकाणी सुरुवात केलेली आहे। पिल्लाराच्या विरोधामध्ये उपोषण करत असताना त्याचा जर काळ आपण या 3 महिन्याचा 6 महिन्याचा जर काळ पाहिला, हा अत्यंत भ्रष्टाचार रूपी काळ, अरे रवीचा काळ, अधिकाऱ्याला शोभत नाही अशी उर्मट भाषा, कुणाचाही मान सन्मान न ठेवता एक आरोगण सरकार तो या तालुक्यामध्ये या ठिकाणी वापरते। आमचे एक देऊळघाटचे एक मॉमेडियन समाजाचा माणूस आहे, शेतकरी आहे, त्या शेतकऱ्याने त्याच्या शेतातली माती नवी जुनी केली, त्याला काही कारण नसताना 86 लाख रुपयाचा दंड या मुजोर अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी केला। याचा आम्ही या ठिकाणी त्याच्या बदलीसाठी मागेही आम्ही एक सर्वपक्षीय आंदोलन या ठिकाणी केलं होतं। आजही संतोष मेढे यांनी या ठिकाणी आमरण उपोषणाला या ठिकाणी 4 तारखेला सुरुवात केलेली आहे। म्हणजे आंदोलनाला विषय संपत नाही का आपले? आंदोलनामुळे विषय संपत नाही का आपले? निश्चितच आता ते समोरून दिसून आलं की आंदोलनाला विषय संपत नाही, म्हणून काहीतरी एक ठोस पावलं त्याच्या विरोधामध्ये आपल्याला या ठिकाणी उचलणं गरजेचं आहे। आज आपण पाहतो तो इतका मस्तावलेला आहे किंवा माझं कोणी काही करू शकत नाही, माझं कोणी राजकीय पुढारी काही करू शकत नाही, माझ्या विरोधामध्ये कोणीच काही करू शकत नाही, माझी वसुली पूर्ण आहे आणि लहान लहान लोकांना त्रास देणे, मातीच्या गाड्यांना त्रास देणे, अयोध्या असेल तर तुम्ही जरूर करा, परंतु काही आता जे राखीचा विषय आहे, विटासाठी जे राख उपलब्ध करायला लागते ते राखीचे ट्रकसुद्धा तो त्या ठिकाणी, ट्रॅक्टरसुद्धा त्या ठिकाणी पकडतो आणि लाखो रुपयाची वसुली तो या ठिकाणी करतो। म्हणून आम्ही सर्वपक्षीय मंडळी त्याचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि त्याची बदली झाल्याशिवाय हा विषय इथे थांबणार नाही हे सुद्धा या ठिकाणी जाहीर करतो। भाऊ, आपल्याला सत्ता असून आपण त्यांची बदली करू शकत नाही का? आमचे नेते या बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे धर्मवीर आमदार संजयभाऊ गायकवाड यांनी मागच्याच वेळेस ज्यावेळेस पहिलं आंदोलन त्या ठिकाणी झालं त्या दिवशी त्याची बदली त्या ठिकाणी करायचं ठरलं होतं। पाटील नावाचे तहसीलदारसुद्धा त्या ठिकाणी जॉईंट होणार होते, परंतु त्यांच्यावर
त्या ठिकाणी काही गुन्हे दाखल असल्यामुळे त्यांची बदली त्या ठिकाणी होऊ शकली नाही. भाऊंनी त्या ठिकाणी आम्हाला त्या दिवशी विश्वासराव भाऊ आणि मी होतो फोन केला की अशा अशा प्रकारचं उपोषण त्या ठिकाणी सुरू आहे. त्याने आम्हाला त्या ठिकाणी सांगितलं की तुम्ही तुमच्या सोयीचा एखादा तहसीलदार त्या ठिकाणी पहा आणि असेल तर मला सांगा, मी त्याची 24 घंट्याच्या आत त्या तिथून बदली करतो. आज या ठिकाणी आमचे मित्र संतोषभाऊ मेढे हे गेल्या 3 ते 4 दिवसापासून मोताळा तहसीलदार वैभव पिल्लारे यांच्या विरोधात यांची बदली तत्काळ व्हावी यासाठी आमरण उपोषणासाठी जे बसलेले आहे त्याला सर्वप्रथम मी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विधानसभा अध्यक्ष या नात्याने मी जाहीर पाठिंबा देतो. आमचे मित्र संतोषभाऊ मेढे हे खरोखर एक सामाजिक कार्य या ठिकाणी चांगल्या प्रकारे करत आहे. कारण गेल्या 7 ते 8 महिन्याचा कालावधी हा मोताळा तालुक्यातील जनतेसाठी अतिशय वाईट चाललेला आहे. कोणत्याही प्रकारची कामं जी असो महसूलची ही या तहसीलच्या यंत्रणेमार्फत होत नाही. तहसीलदार स्वतःच्या मनाने वागतात, मनमानी त्यांचा कारभार आहे. त्याचप्रमाणे त्यांचे जे खालचे कर्मचारी यांच्यावर सुद्धा त्यांचा अंकुश नाही. कोणताही कर्मचारी प्रत्येकाची ड्युटी 10:30, 11:30 ते 5:30 या कालावधीत असते. परंतु जर पाहिलं तर 100पैकी जवळपास फक्त 30% कर्मचारी हे कर्तव्यावर हजर असतात. उरलेले 70% कर्मचारी हे गैरहजर असतात. मग अशा प्रकारे आज आम्ही मोताळ्यात राहतो म्हणून ठीक आहे, परंतु इथे मोताळाला जे 130-140 गाव अटॅच आहेत आणि प्रत्येकाचं दळणवळणाचं काम हे या ठिकाणी मोताळाच आहे. एका साध्या कागदपत्रासाठी एका टोकावरच्या पिंपळगाव देवीपासून येणाऱ्या माणसाला या ठिकाणी जवळपास 1.5 ते 2 तास लागतात आणि शेतीत काम करणाऱ्या माणसाला जर त्याचा दिवस फक्त एका कागदासाठी इथं घालावं लागत असेल तर ही खरोखर या मतदारसंघासाठी अतिशय वाईट आणि विदारक अशी परिस्थिती आहे. आणि जोपर्यंत ही शासकीय यंत्रणा तहसीलदार आणि त्यांच्यामार्फत काम करणारे कर्मचारी हे स्वतःचं काम समजून करणार नाही तोपर्यंत जनतेचा या ठिकाणी कोणत्याही प्रकारे फायदा होणार नाही. आज संतोषभाऊ मेढे यांनी सर्व पक्षीयांच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आमरण उपोषणाला सुरुवात केली. अत्यंत जुजबी आणि साधारण मागण्या लोककल्याणाच्या कामासाठी ज्याची लोकसेवक म्हणून निवड केल्या जाते त्या तहसीलदारांनी जनतेच्या सेवेची मोफत कामं केली पाहिजे. हा प्रघात असताना केवळ पैसे खाण्यासाठी भ्रष्ट मार्गाचा अवलंब करून जनतेचं शोषण करण्याचं काम या ठिकाणी तहसीलदार वैभव पिल्लारे यांनी चालवलं असल्यामुळे संतोष मेढे यांना नाईलाजाने उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागला. शेतकऱ्यांची देखील पिळवणूक करण्याचं काम या तहसीलदारांनी या ठिकाणी चालवले आहे. आपल्या शेताचं सपाटीकरण करणं, नूतनीकरण करणं यासाठी रोट्यावेटर किंवा JCPनं माती इकडची तिकडे सरकवल्याची 89 लाख रुपयाची दंडाची नोटीस या तहसीलदाराने द्यावी याच्यापेक्षा दुसरा तुगलकी कारभार आपल्याला पाहायला मिळणार नाही. या ठिकाणी आपण सगळ्यांनी संघटनेचा आवाज जर वाढवला तर मग जेव्हा आवाज वाढतो तेव्हा नियम देखील हलके पडत असतात. प्रशासनाला वेळीच जर जाग आली नाही तर मग लोकांचा जनक्षोभ झाला आणि त्यातून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर याला जबाबदार प्रशासनच असेल. या ठिकाणी या बेबंद झालेल्या तहसीलदारांनी आपल्या कृत्यांना स्वतःच आळा घालावा, प्रतिबंधित करावं, स्वयंनियंत्रित करावं. वरिष्ठांनी त्याला चांगली तंबी द्यावी आणि त्यांनी केलेल्या गैरकारभाराच्या प्रत्येक मुद्द्याची मुद्देनिहाय चौकशी करून त्याला निलंबित करावं अशा प्रकारची मागणी या ठिकाणी मी व्यक्तिगतरित्या करतो आहे आणि उपोषणकर्त्याच्या सर्व मागण्यांचं मी या ठिकाणी समर्थन करतो. सदर बाब अतिशय हे चिंताजनक आहे व निंदनीय आहे की गेल्या 4 दिवसापासून या ठिकाणी एक व्यक्ती जनसामान्यांचा या ठिकाणी लोकलढा उभा करत आहे आणि गेल्या 4 दिवसापासून या ठिकाणी प्रशासनाने खऱ्या अर्थानं जी दखल घ्यायला पाहिजे होती ती दखल आतापर्यंत घेतलेली नाही आहे. ही सुद्धा या ठिकाणी एक खेदाची बाब आहे. या ठिकाणी सर्वप्रथम मी प्रशासनाचा या ठिकाणी निषेध व्यक्त करतो. त्याचे निळे वादळ माननीय संस्थापक अध्यक्ष अशनभाई वानखेडे यांच्या हस्ते लेखी स्वरूपात श्री संतोषभाऊ मेढे यांना देण्यात आली.